नमस्कार मंडळी, मी आदित्य नाईक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एक उन्हाळ मी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 20 तारीख 20 एप्रिल 2026 आणि उद्यापासून म्हणजे 21 एप्रिलपासून ते 25 एप्रिलपर्यंत आमच्या हरकणी गावाची महालक्ष्मी देवीची यात्रा सुरुवात होतो आहे। ही यात्रा 9 वर्षांनी होत आहे आणि ही यात्रा 5 दिवसाची आहे। आणि हे आमच्या महालक्ष्मी देवीचं मंदिर हा बाजूला मारलेला आहे पारंपरिक पाल्याचा मंडप आदिपचा आणि मंदिरात शेजारीच हे आमचं घर, हे माझं घर आहे आमचं। रंगरंगोटीचं काम झालेलं आहे। आम्ही आता लाडू चुडा खायचा आहे। आम्ही आलोय जत्रेला। यात्रेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही पारंपरिक वाद्याच्या गजरात सुरुवात झाली। या वाद्याला हलगी आणि पीडबक बोलले जातं। या वाद्याच्या समोर DJ पण फिका वाटतं, कारण जेव्हा हे वाद्य वाजायला लागतं तेव्हा आपले पाय हे आपोआप थिरकतात। आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात ही हलगी प्रसिद्ध आहे, कारण जेव्हा ही हलगी वाजवली जाते तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही न नाचणारा व्यक्तीसुद्धा ह्याच्या नाचायला लागतो। कोल्हापूर जिल्ह्यात साऊंडवर म्हणजे DJवर सुद्धा हे वाद्य वाजवलं जातं। लहानापासून थोरापर्यंत या वाद्यावर सगळे नाचतात। त्यानंतर गावातून हरण्याची मिरवणूक होते। हरण्या म्हणजे बैलगाडी शर्यतीतला सर्वात लोकप्रिय आणि वेगवान पळणारा खिल्लारी जातीचा बैल आहे। आणि हो, हा काही साधासुद्धा बैल नाही, 100हून अधिक शर्यती जिंकणारा शतकवीर हिंद केसरी आहे। या कोल्हापूर जिल्ह्यात याला शर्यतीचा वाघ म्हणून ओळखलं जातं। ह्याचे चाहतेही लहानापासून मोठ्यापर्यंत आहे। जेव्हा हा शर्यतीमध्ये उतरतो तेव्हा याला बघण्यासाठी लाखोनी पब्लिक गोळा होते। आता जी पब्लिक जमा झालेली आहे त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की हरण्या म्हणजे कोण आहे। आताच्या वाद्याच्या गजरामध्ये ज्या बायका डोक्यावरनं बुट्ट्या घेऊन जातात तो नैवेद्य आहे। जे मानाचे नैवेद्य असतात गावातले, जसे पाटील सुतार, तसे त्यांच्याकडनं देवीला पहिला नैवेद्य दाखवला जातो। तो नैवेद्य असा वाजत नेला जातो। संध्याकाळी घरच्यांबरोबर देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आलो आहे। देवीला आज गोड नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचा। ही जी मूर्ती सब आहे ती खेळणारी लक्ष्मी आहे, जी की पूर्णपणे लाकडापासून बनवली आहे। लक्ष्मी खेळवण्याचा टाईम झालेला आहे, पण अचानक पावसाचं वातावरण झालेलं। थोड्याच वेळात भरपूर मोठा पाऊस पडू लागला, त्यात लाईट पण गेली होती। पाऊस पडून गेलेला आहे। आता जस्ट लाईट आलेली, 1.5-2 तासानंतर लाईट आलेली आहे। कंटिन्यू पाऊस पडलेला।
पावसामुळे लक्ष्मी खेळायला उशीर झालेला. जवळपास 12-1 वाजता लक्ष्मी खेळायला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्य वाजवत लक्ष्मी खेळली जात होती. प्रत्येकजण ती लक्ष्मी खेळवण्याचा प्रयत्न करत होता. ज्याला जसं जमेल तसं तो त्या गर्दीत शिरून ती पालखी खांद्यावर घ्यायचा प्रयत्न करत होता आणि लक्ष्मी खेळवली जात होती. कारण प्रत्येकजण लक्ष्मी घेण्यासाठी धडपडत असतो. ती एक हौस असते की यात्रेमध्ये आपण लक्ष्मी खेळवली पाहिजे म्हणून. मग आम्ही पण भावंडांनी संधी साधून थोडा वेळ लक्ष्मी खेळवली. जेव्हा लक्ष्मी खेळतात आळीपाळीने खांदा बदलून लक्ष्मी खेळतात. कारण एकाच खांद्यावर लक्ष्मी खेळत असली तर तो खांदा दुखायला लागतो. त्याच्यामुळे आळीपाळीने किंवा थोड्या अंतराने वेळाने लक्ष्मी खेळत होते. लक्ष्मी खेळत दुसऱ्या गल्लीत गेले. त्यानंतर आम्ही शाळेच्या समोर असणारी जुनी चावडी तिथे आम्ही आलो. ही आहे जुनी चावडी. इथून लक्ष्मी आता मैदानामध्ये प्रवेश करणार आणि जेव्हा ही मैदानात प्रवेश करते तेव्हा त्याच्यात आधी इथे एक बळी दिला जातो. जिथे लक्ष्मी मैदानात बसते त्या मैदानाच्या आवारामध्ये पुन्हा एकदा परत लक्ष्मी खेळवली जाते. ज्यांना कोणाला लक्ष्मी खेळायला भेटली नसेल ते इथे येऊन पुन्हा खेळवले जातात. आणि ही लक्ष्मी ही रात्रभर खेळवली जाते आणि सकाळी पहाटे 5 वाजता तिला तिच्या जागेवर बसवलं जातं. इथे मूर्ती बसली ही लक्ष्मीची आणि ही सगळी लोक जी गोळा झाली आहेत गावातली ती ह्याच्यासाठी गोळा झाली आहेत की तो महत्त्वाचा पालवा असतो, देवीला सोडलेला पालवा असतो. त्या पालव्याचा बळी इथे ह्या रिंगणामध्ये दिला असतो. एक रिंगण आखलं जातं तांदळाचा वापर करून. त्या रिंगणाच्या आतमध्ये त्या पालव्याचा बळी दिला जातो. त्या पालव्याचं आपण शूटिंग करू शकत नाही, त्यामुळे आपण बाहेरून दाखवू शकतो. आतमध्ये मोबाईल बंद करा सांगतात. दुसरा दिवस उजाडलेला आहे. सकाळचे 6 वाजलेत. देवीला सोडलेला पालव्याचा बळी
देऊन झालेला आहे. आता लोक आपापल्या घरी जातात. गावापासून थोडं लांब माळावर बैलगाडी शर्यती होत्या. बैलगाडी शर्यती बघायला आम्हाला उशीर झाला. आम्ही फक्त शेवटची बैलगाडी शर्यत होती ती फक्त आम्हाला बघायला भेटली. आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये पण आज पावसाने आभाळात भरलेला आहे. गडगडत होते हळूहळू. पाऊस पडण्याची शक्यता आलेली आहे. पाऊस पडेलच लवकर. आता जे तुम्हाला जे रिंगण दाखवलं ते रिंगण जेव्हा लक्ष्मी खेळून बसले होते एका जागी, तेव्हा जो देवीचा पालवा असतो, जो देवीला सोडलेला पालवा असतो, त्या पालव्याचा बळी त्या रिंगणामध्ये मंत्र वगैरे म्हणून ते रिंगण आखून त्या रिंगणात तो पालव्याचा बळी दिला जातो आणि त्याचं रक्त त्या रिंगणावरती फिरवलं जातं. ही शाळा आहे. शाळेमध्ये रात्री घरातल्या चिल्ले पिल्लीला घेऊन यात्रेमध्ये फिरायला गेलेलो. तिसऱ्या दिवशी गर्दी कमी होती. प्रसन्न छोटा बकासूर वर्सेस गोल्डन बॉयज कोल्हापूर ज्युनियर सरकार. जत्रेतून फिरून आल्यानंतर रात्री मैदानामध्ये मेंढ्यांच्या टकरीच्या स्पर्धा होत्या. स्पर्धा ही उशिरा चालू झाली होती. प्रसन्न छोटा बकासूर मेसरी वर्सेस गोल्डन बॉयज कोल्हापूर. मुंडीन तयारी युसुफ शेख आजरा बेडिया वर्सेस राजकारण प्रेमी नील. राजकारण प्रेमी नील आपण तयार करायचं आहे. राजकारण प्रेमी नील आपण तयार करायचं आहे. युसुफ आम्ही शेख थोडा आजरा वेळ बेडिया. मेंढ्यांच्या टकरी बघितल्या आणि घरी गेलो, कारण पावसाचं वातावरण झालं होतं. आभाळात गडगडत होते. आज आहे 14 दिवस. आज घरापासून ते लक्ष्मी मंदिरापर्यंत आणि जिथे लक्ष्मी मूर्ती बसवली, देवी बसवली जाते, तिथपर्यंत दंडवत घालतात.
लवकर मोठीला. यात्रेला पब्लिक म्हणजे आजचा आहे 5वा दिवस आणि आज लक्ष्मी उठवणार आणि ती आज परत एकदा खेळवली जाणार. उठल्यानंतर आता थोड्याच वेळात लक्ष्मी परत उठून खेळवली जाणार आणि आजचा तिचा शेवटचा दिवस जो सांगता दिवस असतो तो. आता लक्ष्मी खेळवणार म्हणून रस्त्यावरची दुकानं काढत आहेत. आज शेवटच्या दिवशी पण देवीला नैवेद्य दाखवला जातो. आता सगळेजण खेळणाऱ्या लक्ष्मीजवळ गोळा होत आहेत. देवीला शेवटचा नैवेद्य दाखवून तिची ओटी भरली जाते पुन्हा एकदा. आता जी व्यक्ती काही बोलत आहे, गाणं घालत आहे, त्याला असुद्या बोललं जातं. तो त्या देवीला उठवतो. असुद्या देवीला गारणं घालून तिला उठवतो आणि त्याच्यानंतर देवीची आरती केली जाते. आरती झाल्यानंतर देवीला बसल्या जागेवरनं उठून पुन्हा खांद्यावरनं खेळवलं जातं.
जेव्हा भंडारा उधळला जातो तेव्हा तो देवीच्या चेहऱ्यावर पडतो, म्हणून तो भंडारा पुसण्यासाठी एक माणूस तिथे असतो. जातीला दिवशी म्हणजे सांगता दिवस असतो त्या दिवशी खेळणारी लक्ष्मी ही मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते. फायनली लक्ष्मी खेळून आलेलो आहोत आणि ही अशी अवस्था आहे. लक्ष्मी खेळून झाल्यानंतर हे आमचं मंदिर तू आहे ना तुला लक्ष्मीच्या मूर्तीवर भंडारा उधवायला जेसी बोलवला होता. ह्याच्यामध्ये सगळी पोती ठेवली होती आणि वरून भंडारा उधवली. व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू लवकरच.